विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालत शिरपूर शहराला हिरवेगार आणि पर्यावरणपूरक शहर बनविण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प लोकनियुक्त नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांनी केला आहे। घर तेथे झाड ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून शिरपूर शहरातील प्रत्येक घरासमोर वृक्षारोपण करण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली असून या अभिनव उपक्रमाला शहरवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। शिरपूर शहर हे महाराष्ट्रातील विकसित शहरांपैकी एक अग्रेसर शहर म्हणून ओळखले जाते। स्वच्छता, उद्याने, प्रशस्त व दर्जेदार रस्ते तसेच विविध नागरी विकास कामांवर शहरात यापूर्वीपासूनच विशेष भर देण्यात आलाय। आमदार अमरीशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल आणि माजी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाला सातत्याने चालना मिळाली आहे। विकास कामांचा दर्जा आणि शहराच्या सौंदर्यात झालेली वाढ यामुळे शिरपूरने विकासाच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे। मात्र वाढत्या शहरीकरणासोबत काँक्रिटीकरण वाढत असताना शहरातील हिरवाई टिकून ठेवणे आणि भविष्यात ती अधिक वाढविणे काळाची गरज आहे। बदलते हवामान, वाढते तापमान, अनियमित पर्जन्यमान आणि निसर्गाचा वेळोवेळी दिसून येणारा रुद्र अवतार लक्षात घेता वृक्ष संवर्धनाला प्राधान्य देणे आवश्यक आहे। याच विचारातून घर तेथे झाड ही संकल्पना पुढे आणण्यात आली आहे। घर तेथे झाड ही केवळ वृक्षारोपणाची मोहीम नसून प्रत्येक कुटुंबाला पर्यावरण संवर्धनाशी जोडण्याचा प्रयत्न आहे। शहरातील प्रत्येक घरासमोर एक झाड लावले गेले, त्या झाडाचे कुटुंबाने संगोपन केले आणि त्याची नियमित काळजी घेतली तर काही वर्षात शिरपूर शहराचे स्वरूप बदलू शकते। नमस्कार, मी गायत्री मंदिराची परिव्राजक। आपण इथे बघत आहे की चिंतनभाई पटेल माननीय नगराध्यक्ष यांच्या संकल्पनेतून शिरपूर ग्रीन सिटी प्रोजेक्टच्या अंतर्गत इथे सगळे खड्डे खोदत आहे आणि जी संकल्पना आहे की पूर्ण शिरपूरला हरित बनवायचं आहे आणि पर्यावरणाला पूरक असं शिरपूर सिटी बनवायची आहे। तर त्या संकल्पनेतून आमच्या गायत्री मंदिरासमोर हे खड्डे खोदण्याचं काम सुरू आहे आणि आता याच्यामध्ये झाडं लावणार आहे। तर हे जे झाडं लावणार आहे नगरपंचायततर्फे आदरणीय चिंतनभाई यांच्या संकल्पनेतून हे जे झाडं लावणार आहे ते आम्ही आमच्या गायत्री परिवाराची, आमच्या आदर्श नगरच्या सगळ्या लोकांची नैतिक जिम्मेदारी आहे की यांना आम्ही रोज पाणी टाकून झाडे जसं लावणार आहे तसं आम्ही त्यांना जगवणार पण आहे। आणि या ज्या प्रोजेक्ट आहे चिंतनभाई पटेलांचा, या प्रोजेक्टला आमच्या सर्व आदर्श नगर गायत्री परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा। हा त्यांचा प्रोजेक्ट सफल होण्यासाठी आम्ही त्यांना हार्दिक शुभेच्छा देत आहे। मैं आदर्श नगर में रहता हूँ। उधर अभी चिंतन भाई का प्रोजेक्ट लाने का, तो अभी उन्होंने ये प्रोसेस स्टार्ट कर दिया है। अभी इसको झाड़ को हमको कितना बढ़ाना है, क्या करना है, ये सब अभी हमारी जिम्मेदारी है। हमको रोज पानी डालना है इसमें, सब इसकी सुरक्षा और इसकी जांच हमें अच्छे से रखना है और हम इसका सबको उपदेश भी देंगे, सबको बताएंगे कि ये झाड़ कैसा रखना है, क्या रखना है, सब कैसे रखना है और उसका ख्याल रखना है कि झाड़ अच्छे से उगे और अच्छे से रहेगा। नमस्कार, मी दिनेश काके। शिरपूरकरांनो, घर तिथं एक झाड, आपल्या शिरपुरात अशी मोहीम राबवली जात आहे। तेच म्हणजे चिंतनभाई पटेल यांची मोहीम आणि प्रत्येक घरोघरी एक झाड पाहिजे। आणि चिंतनभाई पटेल हे नगराध्यक्ष झाले असून त्यांची शिरपूरमध्ये विकास आणि प्रत्येक घरोघरी सुंदर स्वच्छ दिसले पाहिजे म्हणून प्रत्येकाने एक झाड लावावे आणि त्यांनी ही मोहीम राबवल्याबद्दल मी धन्यवाद करतो। चिंतनभाई पटेल नगराध्यक्ष शिरपूर यांच्या संकल्पनेतून ग्रीन सिटी प्रोजेक्ट सुरू झालेला आहे। तो उत्तम प्रकारे पार पाडण्याची जबाबदारी आम्ही नागरिकांची आहे। त्यांनी आमच्या घरापासून सुरुवात केलेली आहे, तर हे झाड संगोपन करण्याची जबाबदारी आमची आहे आणि आम्ही तो प्रोजेक्ट खूप सुंदर आहे, छान आहे। तो प्रोजेक्ट पूर्ण व्हावा आणि सगळ्या नागरिकांनी याची जबाबदारी घ्यावी ही विनंती। हा उपक्रम राबवण्यासाठी जी यंत्रणा त्यांनी उभी केली आहे, स्पेशली कोअर कटिंग मशीन आणून जेवढं भाग झाडासाठी लागणार आहे तोच भाग कट करून त्या भागामध्ये झाड लावण्याचा जो उपक्रम आहे तो फक्त शिरपूर ओराडे नगरपालिकेच्या वतीनेच करण्यात येतो। याच्या आधी असं कुठे आम्ही पाहिलेलं नाही। चिंतनभाई पटेल ग्रीन सिटी प्रोजेक्ट अंतर्गत आदरणीय चिंतनभाईंच्या संकल्पनेतून शहरामध्ये
झाडं लावायचा उपक्रम सुरू केलेला आहे. तो आम्ही गेल्या 10 वर्षापासून आमची इच्छा होती की प्रत्येक घरासमोर एक घर एक झाड असावं आणि ती संकल्पना माननीय चिंतनभाईंनी सुरू केल्यामुळे जे तापमानाचं प्रमाण होतं 45 डिग्री सेल्सिअस पासून जे सुरुवात होत होती आणि त्याच्यामध्ये नागरिकांना जे असह्य होत होतं ते आता झाडं लावल्याने आणि ते झाडांची वाढ झाल्यानंतर ते 25 ते 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत येईल. त्याच्यामुळे जीवन जगणं सुसह्य होईल. म्हणून आम्ही सुभाष कॉलनीच्या वतीने माननीय चिंतनभाईंचे आणि जो उपक्रम त्यांनी राबवला आहे त्याला आम्ही शुभेच्छा देतो. थँक्यू.